चला त्या ठिकाणी काय निर्णय, सामना त्वरित सुरू करायचा आहे दोन्ही टीमचे कॅप्टन. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केली तर अजून देखील षटक यामधील कमी होतील. दोन्ही टीमचे कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. दोन्ही टीमचे कॅप्टन, तुम्ही जर जास्त वेळ खर्च करतायत तर या ठिकाणी मात्र तुम्हालाच अडचण येईल. 4 षटकांचा सामना आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम सरवलीपाडा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायची आहे. टीम भरोडी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. आपल्यामध्ये उपस्थित बालचंद्रजी पाटील साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे टीम भरोडी. चला भरोडी टीम, आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन मिनिटांमध्ये जर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली नाही भरोडी टीम तर 2 रनच्या पॅनल्टीचा सामना तुमच्या टीमला करावा लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. नक्कीच जो संघ या ठिकाणी मात्र वेळ जास्त खर्च करेल त्या टीमला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. पॅनलाइज करण्यात येईल. 15 मिनिटांचं टायमिंग आहे 3 षटकांकरिता. या ठिकाणी टायमिंग सेट केलं गेलंय. पहिला चेंडू पडल्यानंतर टायमिंग सेट केलं जाईल. आपण पाहतायत काशीनाथजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. माजी उपसरपंच जुनांदुर्की गावचे त्यांचं या ठिकाणी मात्र आगमन झाले. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील आणि त्याच्या सोबतीने जर आपण पाहिलं तर उदय अष्टपैलू खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. चला प्रेम पाटील, आपण वेळ कमी खर्च करायचे कारण विरोधी संघाला देखील दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. या ठिकाणी मात्र सामन्याला होतीये सुरुवात. पंचाचा इशारा आला. इकडे मात्र लेट्स प्ले, गेम इज ऑन. सामना होतोय सुरू. चला सामना सुरू करायचा. पंच, सामन्याला सुरुवात होती. गेम इज ऑन. व्हेरी फर्स्ट बॉल. मेगा फिनालेचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरन बालाराम भोईर. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. पहिलाच बॉल, प्रेम पाटीलचा ब्लास्ट. बॉल मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार. इट्स अ गॉन आउट ऑफ द पार्क. बिग हिट, सिक्सर. या ठिकाणी आपण पाहतायत पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट झाली आहे. प्रेम पाटील, का प्रेम पाटीलच्या बॅटिंगच्या प्रेमात लोक पडतात ते त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. पहिल्याच बॉलला इकडनं सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. नेक्स्ट बॉल प्रेमच्या विरोधामध्ये दबाव गोलंदाजावर आता पूर्णपणे ट्रान्सफर झालाय. अजून एक बॉल बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. शरीरभेदी चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. तोपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती सिंगल रन पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ. टीम भरोडी. मेगा फिनालेचा सामना आपण पाहताय शिवनेरी चषक 2026 मध्ये. एका बाजूने श्री गणेश भरोडी तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतायत बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा टीम. सुपर डिलिव्हरी, सुपर लेंथ अँड लाईन आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग प्रॉपर आणि त्यानंतर चेंडू खाली राहतोय, बिट करून जातोय बॅटरला. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
चांगले लेंथ आणि लाईनवर सातत्याने गोलंदाजी करावी लागेल या सामन्यामध्ये टीम सरोली पाडाला. या दरम्यान चेंडू फुल टॉस पाटणं अक्रॉस द विकेट जात असताना चेंडूला फ्लिक करतायत. क्षेत्ररक्षक डीप मधने पुढे येत आहेत. तिकडे फक्त आणि फक्त सिंगल रन. प्रेमला स्ट्राईक स्वतःच्या बाजूने ठेवायचे कारण प्रेमला देखील ठाऊक आहे माझ्याकडे ती कॅपेबिलिटी आहे, मी मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकतो आणि त्या अनुषंगानं प्रेम पाटील आता स्ट्रायकिंग एंडला आलेत. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा इकडनं मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा ब्लास्ट येईल का? आणि या दरम्यान आलाय प्रेम पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय सीमारेषा पार. इट्स अ बॅक टू बॅक बिग हिट्स बाय प्रेम पाटील. अजून एक धमाका षटकार. या दरम्यान चेंडू स्टेट बॅटनं चेंडू चालला मिडॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक षटकाराकरिता प्रेम पाटील यांच्यासाठी इकडनं मात्र पारितोषिक लावलं जात आहे. राजेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक प्रेम पाटील साठी. काय बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव जरूर आली आहे. स्ट्राईक प्रेमकडे असेल. पहिल्या षटकाचा खेळ इकडनं संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित काशीनाथजी जाधव साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी उपसरपंच जुनांदुर्की गावाचे माजी उपसरपंच आहेत साहेब आणि त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत प्रेम आहे ना तोपर्यंत इकडनं आक्रमक सातत्याने सुरू राहील यामध्ये कोणतीही शंका नसणार आहे. टीम आपण जास्त वेळ खर्च करायची नाहीये कारण यानंतर आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. मेगा फिनालेचा सामना प्रेम पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावतंय. या दरम्यानचा चेंडू मात्र पहा फसवा चेंडू टाकलाय. चेंडूची गती जर पाहिली तर कमी केली. ऑफ कटर पद्धतीचा चेंडू इकडनं मात्र फलंदाजाच्या शरीराच्या दिशेने येणारा चेंडू हलक्या हाताने त्याला खेळून काढतायत. सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजे 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफलकावर बिनबाद 16 अशी स्थिती. मेगा फिनालेच्या मॅच मध्ये काय स्टार्ट दिलंय प्रेम पाटील आणि त्याच्या सोबतीने असणारा बॅटर उदय म्हात्रेनं. चंद्रकांतजी पाटील साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या दरम्यानचा चेंडू कमालीचा आहे. कमालीचा चेंडू आहे. फलंदाजाला अक्षरशः खोलून ठेवलं या चेंडूनं आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आणि त्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू आतल्या बाजूने आलाय ना फलंदाजाला पूर्णपणे शांत करण्याचं काम इकडनं मात्र गोलंदाजाने केलंय. तिसरे पंच उपलब्ध नाहीये. त्या गोष्टीचं लक्ष द्यायचं. या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. पंच जो काही निर्णय देतील तो निर्णय आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल. अंपायर इज अ बेस्ट जज. आपण पाहता चंद्रकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाल्यासह आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फंबलिंग आणि चेंडू अखेरकार थांबलाय. जीवाला असंच म्हणावं लागेल. तिकडे थोडीशी फंबलिंग झाली आणि त्यानंतर चेंडूला रिटर्न करेपर्यंत दोन्ही बॅटर्सकडे संधी होती. इकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 18च्या घरामध्ये. आपण पाहतायत संतोषजी काकडे साहेब कार्याध्यक्ष त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. संजयजी बजागे साहेब उपाध्यक्ष आपण पाहतायत ओरिजिनल 40+ आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका इकडनं फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जजमेंट अँड वेल टेकन. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. हलदरा क्रमांक पहिला बसलाय टीम बरोडीला. बॅटरला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. फर्स्ट विकेट इज डाऊन. आलूरामजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित. त्यांचं आपण या ठिकाणी मात्र मंचावर स्वागत आणि सन्मान करून घेतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाटील. गोल्ड इज गोल्ड.
अनेक वर्षाचा अनुभव, एक जबरदस्त बॅटर, एक जबरदस्त ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये. ओ हो आणि बॉल परफ्यूम डिलिव्हरी, अक्षरशः इकडनं मात्र कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय. विष्णूजी पाटील यांना देखील प्रत्येक षटकाराकरिता राजेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. संतोषजी काकडे साहेबांचा आपण या ठिकाणी मात्र कार्याध्यक्ष त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. सह आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू त्या ठिकाणी नॉन स्टॉपला चाललाय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीनं चेंडूला फील्ड करतायत. संधी होती दोन्ही बॅटर्सकडे 2 धावा पूर्ण करण्याची. चंद्रकांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र स्वागत आणि सन्मान करून घेतोय. चंद्रकांतजी पाटील साहेबांचा आपण मान्यवर कक्षामध्ये सत्कार करतोय. आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होत असताना मी अगोदर सांगितलं होतं हे क्रिकेट जे 40+ 40 वर्षाच्या वरचं क्रिकेट आहे. त्या अनुषंगानं कोणत्याही खेळाडूला पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर, पहिल्या ओव्हर नंतर जेव्हा कधी पाण्याची गरज पडेल तेव्हा नक्कीच आवर्जून सांगा, तुम्हाला पाणी पोहोचवलं जाईल. कारण क्रिकेट 40+ आहे. या क्रिकेटमध्ये आपण पाहतायत वयोगट एकदा 40च्या वर निघून गेल्यानंतर कमजोरी येत असते आणि ती कमजोरी स्ट्रॉंग करण्यासाठी एक क्रिकेट आणले खऱ्या अर्थानं. आपण पाहतायत ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनने. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. स्ट्रायकिंग एंडला प्रेम पाटील जरूर सज्ज आहेत. गोलंदाजी मार्क वर्ण या संघाचा तारणहार, संघाचा की मॅन आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. भोलेनाथच्या विरोधामध्ये आडवा बॅटनं फटका सुंदर आहे. गॅप शॉट सिलेक्शन इकडनं आलाय प्रेम पाटीलच्या बॅट मधनं. हा जबरदस्त टायमिंग, एलिव्हेशन प्रॉपर, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा, आलाय चौकार. प्रेम पाटील इज ऑन फायर असंच म्हणावं लागेल आता. नेक्स्ट बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्टेट बॅटनं. चेंडू मिड ऑफला चाललाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत. सिंगल धाव पूर्ण, थोडीशी फंबलिंग. सिंगलला डबल मध्ये कशा पद्धतीनं कन्वर्ट करायचं ते या दोन्ही बॅटरना माहित आहे. अनुभवी बॅटर एका बाजूने प्रेम पाटील, दुसऱ्या बाजूने विष्णू पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडल्या तरी टीम श्री गणेश बरोडीसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म उभं करून देत आहे. एक चांगली धावसंख्या उभारताना दिसली आहे. मैदानाच्या आतमध्ये खेळ रंगलाय. एका बाजूने आपण पाहतायत बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाटा टीम, तर दुसऱ्या बाजूने श्री गणेश बरोडी. वाडा शॉट पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत. पर्वणी होती, आबेल मार मुझे, फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर आता मात्र खरपूस समाचार. चेंडू सीमारेषा पार निघून जातोय. इट्स अ बिग हिट. षटकार. मेगा फिनालेचा सामना जिंकेल त्या टीमला रघुनाथजी चंद्र पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ज्यांना आपण पाहतायत सर्व अर्थातच शिवनेरी चषक आणि शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्कीचे. या दरम्यान चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. लेंथ थोडीशी पुढे ठेवली आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाज जर पाहिलं प्रेम पाटील सातत्याने आडवा बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करतोय. त्याच्या बॉडी लँग्वेजला पाहिलं आणि त्यानंतर इकडनं मात्र भोलेनाथनं चांगल्या पद्धतीनं हा चेंडू डिलिव्हर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एक तुम्हारी तो एक हमारी, बारी बारी सबकी बारी, पहिले तेरी अब मेरी. या दरम्यानचा चेंडू मात्र हवेत गेलाय. मॅचची गोल्डन विकेट हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी मात्र प्रयत्न 100% होते परंतु ते कमी पडलेत. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडचे बॅटर विष्णू पाटील यांना जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला.
करायची नाहीये, कारण इकडनं मात्र एका चेंडूकरिता आपण पाहतायत फक्त आणि फक्त 1 मिनिटाचं टायमिंग उरलंय. त्या टायमिंगच्या आतमध्ये आपण हा चेंडू डिलिव्हर करायचंय, अथवा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडला प्रेम पाटील. या दरम्यानचा चेंडू मात्र अतिरिक्त वेग, अतिरिक्त उंची या चेंडूने प्राप्त केली आणि आता मात्र बॅटरला बीट करून गेला प्रेम पाटीलला. इकडनं मात्र बीट करत असताना षटकाची झाली आहे समाप्ती. पंचाचा इशारा आलाय. इकडनं मात्र लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. आपण पाहतायत धावफलक सध्याच्या घडीला तरी षटक क्रमांक 3 संपलाय आणि धावफलक 34 34च्या घरामध्ये. चला 4 षटकांचा सामना आहे. पंच या ठिकाणी घाई करायची. 15 मिनिटं आपली कंप्लीट झाली. तिकडनं जर तुम्ही वेळ जास्त खर्च करतायत, या ठिकाणी जर आपण 1 मिनिट जर जास्त वेळ खर्च करतायत तर आपल्या टीमला इकडनं मारता 1 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क करून आता मात्र सज्ज होत असताना मंगेश पाटील. शेवटचं षटक, आणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, स्ट्रायकिंग एंडला प्रेम पाटील. धावफलकावरती दाबा जे ते म्हणजे 34 34 धाबा धावफलकावर. व्हेरी फास्ट बॉल, फटका सुंदर आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सिंगल धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न चाललाय. प्रेम पाटील डेंजर एंडला जरूर होते, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. 2 धावा अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर आता 36च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 36 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद 36. ओहो हो, वाडा बॉल, सुपर डिलिव्हरी. कुठल्या स्पॉट वर चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करत असताना सरळ प्रेमला पिट करत असताना यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण बॉलिंग अटॅक देखील बरोडीकडे टॉप क्वालिटीचा आहे, हे विसरून चालणार नाहीये. प्रेम पाटील वैयक्तिक 30 वर बॅटिंग करतायत. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही समांतर रेषेमध्ये. धाव विकेट अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे जात असताना 37 37च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. प्रेम पाटील यांचा जर विचार केला तर प्रेम पाटील वैयक्तिक 30 धावांवर बॅटिंग करतायत. ओ, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी असंच म्हणावं लागेल. त्या ठिकाणी 1 धाव येते, एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 38च्या घरामध्ये एखादा मोठा फटका इकडनं एक्झिक्यूट करावा लागेल टीम बरोडी टीमच्या बॅटर्सना. कारण सरवली टीमचा जर आपण विचार केला, सरवली पाडा टीमकडे अटॅकिंग बॅटिंग लाईन अप आहे आणि ज्या अनुषंगाने बॅटिंग त्याने केली आहे ना संपूर्ण स्पर्धेमध्ये, लाजवाब. हा चेंडू चांगला आहे. प्ले अँड मिस, ऑफ कटर. पडल्यानंतर आतल्या बाजूने मोमेंट प्राप्त करणारा, मोमेंट क्रिएट करणारा चेंडू आणि फलंदाजाला बीट करत असताना पुन्हा एकदा या षटकामध्ये स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करत असताना मंगेश पाटीलनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू त्याने हाताळलेत आणि 4 चेंडूंमागे फक्त आणि फक्त 4 धावा त्याने खर्च केलेत. जबरदस्त गोलंदाजी, ॲक्युरेट लेंथ अँड लाईन. या दरम्यान चेंडू गती दिली, त्याला ओळखलं आणि बॉलला फेकलंय सीमारेषा पार. पंचांचा इशारा काय आलाय? एका टप्प्यानं चेंडू होतोय फरार. 4 धावा, चौकार.
धावफलकाचा विचार केला तर या चौकाराच्या मदतीने धावफलक आता 42च्या घरामध्ये. 42 रन ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर. त्या ठिकाणी मात्र शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याच्या विरोधामध्ये खरपूस समाचार उचलला गेला. बॅटरनं 4 धावा वसूल केल्या तिकडे. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. फुलर लेनचा चेंडू होता. बाबाटने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय. धोकादायक प्रयत्न आहे त्या ठिकाणी. पाहता पाहता दोन्ही बॅटर्स 2 धावा पूर्ण करतायत. शेवटच्या चेंडूवर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आणि ते प्रयत्न अपयशी ठरत असताना या चेंडूवर आले धावा 2 आणि इकडनं मात्र आव्हान जर आपण पाहिलं तर 44 धावा धावफलकावर लावल्या गेलेत. 45 धावांचं टार्गेट आहे. चला लगेचच बरोली टीम आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता उतरायचंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित ज्यांचं आपण जबरदस्त डीजे ऑपरेटिंग पाहिली, त्यानंतर त्यांचं मंडप चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मात्र सेटअप केलं. ग्राउंडचा पट्टा असेल तो देखील चांगल्या पद्धतीनं इकडनं मात्र खेळाडूंना आकर्षित करण्याचं काम ज्याने केलं अर्थातच अमर कोहली मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी आपण पाहतायत अमर कोहली यांचा आपण इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय अमरजी कोहली यांचं. मान्यवर कक्षामध्ये शाही सन्मान होत असताना सातत्याने अमर कोहली हे नाव आता छोटं राहिलं नाहीये, खूप मोठं नाव बनलंय. कारण त्यांची एक स्पर्धा देखील सातत्याने होत असते. एक मोठी स्पर्धा ते देखील आयोजित करत असतात, परंतु त्यांचं जे नियोजन असतं ते देखील कमालीचं असतं. इकडनं मात्र जर आपण पाहिलं तर अमर कोहली मंडप डेकोरेटर्स त्याचे प्रोप्रायटर आपण पाहताय अमरजी कोहली यांचं इकडनं मात्र सन्मान पार पडले. चला जाऊया लगेचच मॅचच्या दिशेने बरोली टीम. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण दुसऱ्या टीमला इकडनं कोणत्याही पद्धतीने अंधाराचा सामना करावा नाही लागावा या अनुषंगाने आपण इकडनं खेळ करायचंय. आपल्यामध्ये उपस्थित प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर अर्थातच आपण पाहतायत रवीजी गुलवी आणि त्याचबरोबर प्रथमेशजी पाटील. आपण पाहतायत प्रथमेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रथमेशजी पाटील यांचा आपण या ठिकाणी मात्र सन्मान करून घेतोय. ग्रुप ग्रामपंचायत जुना अंदुर्कीचे माजी सरपंच अर्थातच वसंतजी कचरू पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण पाहता या ठिकाणी मात्र सन्मान होत असताना प्रथमेशजी पाटील नक्कीच आमचे बंधू देखील आहेत. त्यांचं शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये होत असताना चला गेम स्टार्ट करायची. चला सामना सुरू करायचा आहे. पंच सामन्याला होतीये सुरुवात. गेम इज ऑन. चला सामना स्टार्ट करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण जास्त वेळ खर्च करायचं नाहीये. आव्हान जरी करणं पाहिलं टार्गेट जे ते समोर सेट केले गेले 45 धावांचं टार्गेट आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्याकरता सलामीची जोडी एका बाजूने रवी आणि दुसऱ्या बाजूने मंगेश. पहिलाच बॉल प्ले अँड मिस. सुपर डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग चेंडूची पुढे डान्सिंग ऑन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न इकडनं बॅटरने जरूर केलं, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक अटेंड करण्याचा प्रयत्न 30 सर्कल मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. सिंगल धाव तिकडे प्राप्त होईल. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक स्वतःची त्याचबरोबर संघाची खाते उघड झाली आहे. पहिली धाव धावफलकावर लागली गेली आहे. 45 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरिता टीम आपण पाहतायत बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. नेक्स्ट बॉल. फटका जबरदस्त, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. त्या ठिकाणी लॉंग ऑनला पकडलाय झेल आणि पहिल्या बॅटरचं इकडनं संपलाय खेळ. बॅटर इज बॅक टू द डगआउट.
आपण पाहताय जुनादुर्गी गावचे माजी सरपंच वसंतजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करून घेतोय आपल्या मंचावर. आपण पाहताय शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये होत असताना नेक्स्ट बॉल फुलटा चेंडू अडवा बॅटनं फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू वेगाने चाललाय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलंय रिटर्न केलंय तोपर्यंत बॅटर्सकडे संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. अगदी सहजरित्या दोन्ही फलंदाज इकडनं मात्र 2 धावा पडून पूर्ण करतायत. या दरम्यान चेंडू अडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सिंगल धाव तिकडे पूर्ण केली जाते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. या दरम्यान चेंडू सुंदर आहे सुंदर चेंडू आहे जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहिलाय. फलंदाजाला बीट करून जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिल्या षटकाची इकडनं समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पूर्णपणे टीम आपण पाहताय श्री गणेश भरोडीच्या नावावर राहिलंय. 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 1-4 अशी स्थिती. चला टीम मीटिंग कोणत्याही पद्धतीने करायची नाहीये. इकडनं कमबॅक करावं लागेल मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील कारण 45 धावा एक मोठं टार्गेट समोर सेट केलंय. त्या टार्गेटला चेस डाऊन करण्याकरिता तुमच्याकडे मोठे फटके खेळण्याची एबिलिटी असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही मेगा फिनाले मध्ये आलात तर ते असे झाले नाहीयेत. तुमच्याकडे ती क्षमता आहे परंतु क्षमता स्पष्ट करावी लागेल. गोलंदाजी मार्क वर्ण आपण पाहतायत अनेक वर्षांचा अनुभव असणारे गोलंदाज अर्थातच बरोली टीमचे विष्णू पाटील एक्सपिरियन्स कंपिनर. या दरम्यान चेंडू हलक्या हाताने चेंडूला खेळून काढताय. सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका इकडनं पत्करलाय आणि बॅटरला जावं लागेल डगआउटला. बॅटर इज अ बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त इकडनं मात्र आपण पाहताय रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झाले. संघाचे महत्वपूर्ण बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता सरोलीपाडा टीमचा सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आलाय. दिलीप पाटील इज ऑन द मार्क. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत महत्वपूर्ण बॅटर. इकडनं चांगली बॅटिंग करावी लागेल. मेगा फिनालेचा सामना आहे. शिवनेरी चषक 2026 वर कोणता संघ नाव कोरणार. पहिलाच बॉल पुल करतायत आणि बॉलला गुल करतायत सीमारेषेच्या बाहेर. दिलीप पाटीलचा तडाखा. आपण पाहतायत या ठिकाणी मात्र विष्णू पाटील दिलीप पाटील याला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक इकडनं मात्र लावलं गेले. राजेंद्रजी पाटील याने या ठिकाणी काय घडलंय आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होती या चेंडूची. भानुदासजी केणे साहेब त्याचबरोबर आपण पाहतायत रोहिदासजी पाटील साहेब असतील संदीपजी मात्रे साहेब आणि त्यांच्या सोबतीने अमोलजी मात्रे साहेब आणि शशिकांतजी मात्रे साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि पट्ट्याच्या बाहेर सीमारेषा पार.
इकडनं मात्र टरबूजों को देख के खरबूजे ने भी रंग बदल दिया. तू मार सकता है तो मैं भी मार सकता हूं. हे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. बॅटर आपण पाहतायत रवीच्या बॅटमधला षटकार. मान्यवर पाहुण्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 5व्या क्रमांकावर शिवा पाटील. फुलटॉस आडवा बॅटनं फटका सुंदर आहे आणि डोक्यावरनं जाईल. मिड विकेटच्या बाहेर आलाय अजून एक दमदार दर्जेदार नेत्रदीपक चौकार. चला गेम पास करायचे त्वरित लगेच. नवीन गोलंदाज फक्त जवळ यायचे. गोलंदाज फक्त गोलंदाजांनी जवळ यायचे. धावफलक या चौकाराच्या मदतीने आता जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफलकावर. टीम मीटिंग करायची नाहीये. बरोडी टीम मीटिंग करायची नाहीये. पॅनल्टीचा सामना आपल्याला करावा लागेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. टीम बरोडी शेवटचे 12 चेंडू आणि 23 ची गरज. सरवलीचं कमबॅक या षटकामध्ये दमदार राहिलंय कारण या षटकामध्ये 2 सिक्सर आणि 1 बाउंड्री आली आहे. 1 चौकार आलाय. कमबॅक कशा पद्धतीने व्हायला हवं ते टीम सरवलीने दाखवलंय. विष्णू पाटीलच्या विरोधात आक्रमण केलं गेलं. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम बरोडी गेम पास करायची. टीम बरोडी वेल कमी खर्च करायचा आपण कारण अंधार पडायला सुरुवात झाली आहे. आपण मान्यवर कक्ष आपण सत्कार करतो. या ठिकाणी मात्र मान्यवर कक्षामध्ये संदीपजी म्हात्रे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. शेवटचे 12 चेंडू आणि इकडनं मात्र 23 ची गरज आहे. 12 चेंडू 23 धावा. स्ट्रायकिंग एंडला संघाचा तारणार दिलीप पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत शिवा पाटील. गोलंदाजी मार्कवर बरोडी टीमची तोप. ज्या पद्धतीने तोपेतून गोला बाहेर पडतो त्या पद्धतीने वेगाने चेंडू पडतायत. अर्थातच विनोद पाटील. पहिलाच बॉल फुलटॉस फ्लिक ऑफ द रेस्ट. फटका फसलाय तिकडे चांगला झेल आणि संपलाय. फलंदाज दिलीप पाटीलचा खेळ. बिग विकेट इज डाऊन. दिलीप पाटील इज अ पाठवतो आउट. आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये संदीपजी म्हात्रे साहेबांचा सत्कार होत असताना मान्यवर पाहुण्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी मात्र भेट दिली आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भानुदासजी केणे साहेबांचा आपण सन्मान करून घेतो मान्यवर कक्षामध्ये. भानुदासजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शाही सन्मान करतोय. चला नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. त्यानंतर रोहिदासजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. रोहिदासजी पाटील साहेबांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करून घेतोय. आपण पाहता रोहिदासजी पाटील साहेबांचा इकडनं मात्र सन्मान केला जातो. धावफलकाचा विचार केला. धावफलक 23च्या घरामध्ये. येणारे चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 11 आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 23. 11 चेंडू 23 ची गरज. सामना इकडनं मात्र रोमांचक स्थितीमध्ये जाईल का? पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे.
या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडले, अपील जोरदार आहे, स्ट्रॉंग अपील आहे, परंतु पंच सहमत नाहीयेत. डॉट चेंडू आलाय. अमोलजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अमोलजी म्हात्रे साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. चांगला चेंडू आहे, चांगली लेन ते मी म्हटलं होतं. विनोद पाटील बरोडीची तोप मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतीये. हा चेंडू मात्र अतिरिक्त उंची होती, चेंडू हवेत गेलाय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी मात्र प्रयत्न करतायत. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव येईल, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. शशिकांतजी म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान मान्यवर कक्षामध्ये करून घेतोय. येणारे चेंडू 9 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 22. 9 चेंडू 22 चे इक्वेशन. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतायत शिवा पाटील. हा चेंडू मात्र सोडून देत आहेत आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्या बाजूने बोलतायत, पंचांच्या दोन्ही समांतर रेषेमध्ये. धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होईल. शशिकांतजी म्हात्रे साहेबांचा सन्मान, मायाची ओप देणारी भगवी शॉल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन इकडनं मात्र साहेबांना सन्मानित केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, तिकडे सज्ज होत आहेत विनोद पाटील. या दरम्यान चेंडू बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. या दरम्यान चेंडू चाललाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. सिंगल धाव पूर्ण झाली आहे, सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे चाललंय. धावफलक 25, 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 25 धावा धावफलकावर. येणारे चेंडू इकडनं मात्र शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 20. 8 चेंडू 20 चे इक्वेशन. या दरम्यान चेंडू फटका जबरदस्त आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण झाली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, तर नाही. 2 धावांवर संतुष्ट आहेत बॅटर. नक्कीच ओरिजिनल 40+ असोसिएशन मधली सर्वोत्कृष्ट मेगा टुर्नामेंट आपण पाहतायत. शिवनेरी चषक 2026 ची मेगा फिनाल आहे. सध्याच्या घडीला रंगत असताना 2 दिग्गज संघ एका बाजूने आपण पाहतायत बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय ती म्हणजे श्री गणेश टीम भरोडी. 7 चेंडू 18 ची गरज. एखादा मोठा स्ट्रोक मॅच मध्ये कमबॅक करू शकते बॅटिंग करणारी टीम. कोणता संघ शिवनेरी चषकावर नाव कोरणार. नेक्स्ट बॉल, फटका सुंदर आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय वेगानं, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडीशी पंपलिंग झाली आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा या चेंडूवर प्राप्त होईल. षटकाची झाली आहे समाप्ती. फक्त गोलंदाज पुढे यायचंय, फक्त गोलंदाज. टीम मीटिंग करायची नाहीये. चला, अंधार पडलाय, आपल्याला देखील दिसतंय अंधार या ठिकाणी पडलंय. कोणत्याही पद्धतीने टीम मीटिंग करायची नाहीये. शेवटचे 6 बॉल आणि आता इक्वेशन इकडनं आपण पाहतोय 6 चेंडू 16 ची गरज. चला, टीम मीटिंग करायची नाहीये, टीम मीटिंग करायची नाहीये. टीम श्री गणेश भरोडी, वेळ आपल्याकडे कमी आहे. शेवटचे 6 बॉल 16 ची गरज. कोण जिंकणार, कोण जिंकणार, कोण हारणार, कोणाच्या नावाचा जय जयकार होणार, कोणता संघ या स्पर्धेवर नाव कोरणार. शिवनेरी स्पोर्ट्स जुनांदुर्कीच्या या आयोजनावर, शिवनेरी चषकावर कोणता संघ नाव कोरणार. पहिल्या क्रमांकावर एका बाजूने भरोडी, दुसऱ्या बाजूने सरवलीपाडा. सामना रंगत असताना 2 दिग्गज संघ एकमेकाच्या विरोधामध्ये. मेगा फिनालेचा थरार. शेवटचे 6 बॉल 16 ची गरज. शेवटच्या षटकाला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, फटका सुंदर आहे, फटका गॅप मध्ये. प्रेम पाटीलच्या आवाक्याच्या बाहेर आणि चेंडू सीमारेषेच्या देखील बाहेर. एका टप्प्यानं सीमारेषा पार निघून जातोय चेंडू. 4 धावा चौकार. शेवटचे 5 बॉल. सुपर ओव्हरचा सामना देखील होऊ शकतो. टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर होईल, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आपण. दोन्ही टीम्स शेवटचे 5 बॉल 12 ची गरज. या दरम्यानचा चेंडू मात्र फटका हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. सिंगल धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत.
2 पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा. 2 पेक्षा जास्त काही वाढून प्राप्त होणार नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 35-35च्या घरामध्ये. येणारे चेंडू इकडनं मात्र शिल्लक आहेत. ते म्हणजे 4 आणि धावांची गरज आहे 10. 4 चेंडू 10चं इक्वेशन. सामना रंगतदार स्थितीमध्ये. प्रेक्षक अक्षरशः उभे राहिलेत. 45 धावांचं टार्गेट आहे. 44 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या होत्या. इकडनं मात्र 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. चित्तथरारक. हा चेंडू खराब आहे. खराब चेंडू. दबाव साफ इकडनं जाणवतोय गोलंदाजावर. कारण इकडनं आता वाचवायचे धावा. 4 चेंडून मागे 9. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये. बरोडी जिंकणार की सरवलीपाडा जिंकणार? सरवलीपाडा जिंकणार की बरोडी जिंकणार? फटका कमालीचा. क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित. पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाज शिवा पाटीलचा खेळ. शिवा पाटील इज अ पार्ट ऑफ द डगआउट. येणारे चेंडू इकडनं मात्र शिल्लक आहेत. ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज आहे. ती म्हणजेच 9. 3 चेंडू 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला नवीन आलेले बॅटर प्रभाकर पाटील इज ऑन द स्ट्राईक. नक्कीच ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचे सचिव आपण पाहतायत. स्ट्रायकिंग एंडला 3 बॉल 9 ची गरज. 8 धावा झाल्या तर सामना सुपर ओव्हर मध्ये. 3 बॉल 9. फुल टॉस चेंडू. ओ माय गॉड. आडवा बॅटनं लॉलीपॉप होता. स्वीकारू शकला नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव. आता सामना रंगतदार स्थितीमध्ये. कारण स्ट्रायकिंग एंडला बॅटर कोण आहे? बॅटर कोण आहे स्ट्रायकिंग एंडला? ज्याने बॅटिंग जबरदस्त केली आहे अर्थातच भोलेनाथ पाटील, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची. शेवटचे 2 बॉल 8 ची गरज. सामना कोणता संघ जिंकणार? बरोडी की सरवली? सरवली पाडा की बरोडी? दोन चेंडू 8 धावा. फुल टॉस बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. सिंगल रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि आता येस तिकडे बॅटर बाद. शेवटचा 1 बॉल. चला चला बरोडी टीम जिंकल्यानंतर जल्लोष करा. कारण शेवटचा 1 चेंडू. सामना संपला नाहीये. शेवटचा 1 बॉल. 7 ची गरज. सामना कोणता संघ जिंकणार? टीम बरोडी की टीम इकडनं मात्र सरवली पाडा? बॉल 7 ची गरज. षटकार जर ठोकला तर इकडनं मात्र सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. स्ट्रायकिंग एंडला राजू. 1 बॉल 7 रन. सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत. शेवटचा 1 बॉल आणि इकडनं आता 7 ची गरज आहे. सामना इकडनं बरोडी हारू शकत नाहीये, परंतु एक्स्ट्रा रन जर आली तर सामन्यामध्ये अजून रोमांचकता वाढताना दिसेल. शेवटचा 1 बॉल 7 ची गरज. चला टाळ्या होते जोरदार. 1 बॉल 7 रन. हा चेंडू मात्र खराब आहे. तिकडे चेंडू चाललाय. पंचांचा इशारा काय आला? येस. आणि याच बरोबर या स्पर्धेवर नाव कोरलंय टीम श्री गणेश बरोडी टीमने.